नमस्कार, मी आदित्य रोकडे, राहणार मंचर तालुका, आंबेगाव, जिल्हा पुणे. हे पुन्हा आपल्या SBB न्यूज चॅनलच्या माध्यमातून जनप्रिय सहकारी पतपेढी लिमिटेड मुंबई, शाखा मंचर, ओतूर, घाटकोपर, ठाणे, वाशी, कामोठ आणि डोंबिवली यांच्या गैरव्यवहाराबद्दल बोलतो आहे. आणि मागच्या न्यूजमध्ये मी जे काय बोललेलो आहे की मंचर शाखेला टाळा लावायचा म्हणजे लावायचा, फौजदारी गुन्हा दाखल करायचा म्हणजे करायचा. सगळ्यांनी एकत्र या. आणि मला माहिती माझ्याबरोबर बरेच जण आहेत, कारण एका शब्दावरती सगळे लोक सहाय्यक निबंधक सूर्यवंशी साहेबांचे जमले होते आणि मला त्याचा अनुभव आहे. का लावायची कारणं आता बघा. मला एप्रिलच्या 12 एप्रिल किंवा 15 एप्रिलच्या आसपास 2026 कर्जदारांचे फोन आले, म्हणजे मोटरसायकलच्या, की आम्हाला नोटीस आलेल्या आहेत, 101च्या दाखले आलेत आमच्या घरी आणि नोटीस आलेले आहेत. ठीक आहे म्हटलं, येऊ द्या म्हटलं, बघू आपण, वाट बघू. आज पुन्हा मला फोन आलेत की जप्तीपूर्वीची नोटीस आलेली. आता संस्था काय करते लक्षात घ्या तुम्हाला, बरोबर. मी तुम्हाला काय सांगितले, 8 जानेवारी 2026 सूर्यवंशी साहेबांनी हा विषय अध्यक्षांसमोर आपल्यासमोर मिटवला होता सगळा विषय, आणि तो सगळा चुकीचा होता, त्यांना पण माहीत होतं. त्यावेळेस त्यांची तोंड शिवली होती. आता लक्षात घ्या, हा जर विषय तिथं सगळ्यांसमोर मिटलेला विषय, मग नोटीस आल्याकडून, बरोबर. त्यामुळं आपण काय केलं तर बघा, तुमच्या सगळ्यांच्या सह्या घेतल्या होत्या मी, 4-5 सह्या घेतल्या सगळ्यांच्या, की संदीपान मते जे सहाय्यक निबंधक आहे, नोंदणी विभाग किंवा अजून सहकार आयुक्तांकडे जे काही लेटर पाठवायचे यांच्या तुमच्या सह्या घेतल्या होत्या, बरोबर. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपण संदीपान मतेंना सुद्धा सस्पेंड करण्यासाठी सह्या केल्या तुम्ही सगळ्यांनी. आपण का, त्याच्यामध्ये सगळा आढावा लिहिलेला आहे, बरोबर. आता मला सांगा की मी त्यांच्याकडे काय मागितलं. बघा, यांनी आपल्याकडे नोटिसा काढल्यात ना. आता हा विषय तर कधी संपला होता, पण यांनी आता वाढवला आहे मुद्दा. मग यांना काय करायचं आहे, जसं तुकाराम फलकेच्या बाबतीत केलं, कुठेही संबंध नाही आहे पण बोजा सोडून द्यायचा आणि त्यांना मागं लावायचं, नाहक त्रास द्यायला काम चालू करायचं. परंतु 30 कोटीची कर्जांना मात्र बोजाच चढलेला नाही आहे. आता लक्षात घ्या, तुम्ही सगळे सभासद आहेत. जो काय विषय असेल, कोणत्याही कर्जदारांनी जामीन की व्यावसायिक मोटरसायकल असू द्या किंवा आणखी कोणता विषय द्या, विषय सोडून द्या. आपल्याला काय मागायचं बघा, आणि मी काय मागितले तुम्हाला सगळ्यांना एकत्रून मागायचं. आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं, मुंबईचं DDR संदीपान मतेंचा रोजनामा पाहिजे, त्यांनीच जायचं संस्थेने, बाकी नाही. वसुली अधिकारी जेवढे आहेत 5 जण, त्यांचं नियुक्तीचा ठराव, संस्थेने जो नियुक्त केल्याचा ठराव, मिनिट बुकमधली मला त्यांची नोंद हवी सगळ्यांची. त्याच्यानंतर सगळ्या वसुली अधिकाऱ्यांचे ज्यांनी जिकडं प्रशिक्षण घेतलेलं असेल सहकारी संस्थेमार्फत किंवा सहकारी संघामार्फत, त्यांचं पास झाल्याचं प्रमाणपत्र. त्यानंतर तुम्हाला जे सरकारने शासकीय नियुक्ती केलेली वसुली अधिकाऱ्यांना त्याचं लेटर असतं शासकीय, ते लेटर पाहिजे. संस्थेमध्ये जॉईनिंगचं लेटर आणि परमनंट लेटर पाहिजे. त्यानंतर तुम्ही याच्या अगोदर कुठं वसुली केलेली त्या सगळ्यांचं जे काही कागदपत्री पुरावे असतील, अनुभवाचा दाखला वगैरे, सगळं पाहिजे. त्याबरोबर प्रपत्र 5 मध्ये त्याच्यानुसार सहकार विभागाला दर महिन्याला तुम्हाला एक आढावा सादर करावा लागतो, तुम्ही काय वसुली केलेली, हा रिपोर्ट तो पण पाहिजे. 24/8/2025 रोजी वार्षिक मिटिंग झाली मुंबईला, बरोबर, त्याची रेकॉर्डिंग पाहिजे. त्याचबरोबर हे जे संचालक आहेत त्याच्यातले 5 जण काहीतरी हे सरकारी कर्मचारी होते, आता नाही समजा, पण हे बऱ्याच वर्षापासून सुद्धा आहेत कुठं संस्थेवरती, खूप काही पदं उपभोगलीत, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, संचालक, जाऊ द्या. यांना कायदेशीर बंदी असती. जर तुम्ही सरकारी कर्मचारी, तुम्हाला कायदेशीर बंदी, तुम्ही कोणत्या सहकारी संस्थेमध्ये किंवा कशावरती तुम्ही कोणत्याही पदावर राहू शकत नाही. आणि जर राहायचं तर त्यांच्या हेड ऑफ द डिपार्टमेंटची परवानगी घ्यावी लागती. मग उपाध्यक्ष मॅडम होत्या प्रिन्सिपल सरकारी स्कूलच्या, गट शिक्षणाधिकारी असू, नाही तर हेड ऑफ द डिपार्टमेंटची परवानगी घेतलं लेटर पाहिजे, आपला अधिकारी मागायचा. बाकीचे बेस्टमध्ये होते कामाला, त्यांचे NOC कुठे ती मागायची, ती मागितलेली मी, मागायची सगळ्यांनी. नामदेव फलके कुठंतरी एक ते पण होते, एक सहकार विभागामध्ये कुठंतरी होते, त्यांची पण NOC पाहिजे. NOC पाहिजे, मी NOC मागतोय. तसा यांना अधिकार नाही. तर हे बोगस आहेत सगळेजण. यांनी NOC न घेता जर संचालक आहेत ते बोगस आहेत, यांना कोणताच अधिकार नाही आहे पहिले तर राहायचं, हे कायदेशीरित्या. आणि त्याच्यात त्यांनी त्या मॅडमला त्यांना तिघींना काढलेलं आहे, म्हणजे सगळे फसलेले आहेत. त्याच्यामध्ये यांनी सरकारची स्टॅम्प ड्युटी बुडवलेली, सरकारी कर्मचारी असून, म्हणजे सगळीकडे कायदेशीरित्या अडचणीमध्ये इथे. त्याच्यानंतर काय मागितलं बघा मी, की ह्या 3 ज्या मॅडमला काढलं होतं त्यांच्या मिनिट बुकमध्ये जी काही नोंद केलेली, कोणी कोणाच्या सह्या आहेत, आम्हाला ते सगळं पाहिजे. काय चुकीचं मागितलं आपण. जर तुम्ही आता धडाधड नोटिसा काढायला लागलेले आहेत सगळेजण, बरोबर, शिवाय तो मॅटर मिटला होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो की शाखा मंचरला आहे, लोकांनी गाड्या मंचरला घेतल्या,
कर्ज मंचरला भरली, लोकांचे 8-9 हजार 10,000 रुपये राहिले, काय 25,000 राहिले, काय राहिले असतील, बरोबर का नाही? लोक भरायला तयार, त्यांनी अर्ज दिलेत. मला एक कळत नाही, तुम्ही हा प्रश्न महत्त्वाचा आहे सभासदांनो, की शाखा मंचरला असताना कारवाई 101ची मुंबईला का केलेली? कागदोपत्री दाखवायचं. आणि तुम्ही जर म्हटलं आमचं हेड ऑफिस मुंबईला आहे, तुम्ही असं लोकांना सांगताय, मग मंचरची जामीनकी कर्ज आणि व्यावसायिक कर्जांची कारवाई 101ची DDRचं ऑफिस फेडरेशनचं नारंगावला का केली? आणि ओतूरचे जे काही कस्टमर आहेत, ओतूरच्या शाखेची जे काही थकबाकी, त्यांची 101ची कारवाई ती पण नारंगावला का केली DDR ऑफिसला? कसं काय? नियम सगळ्यांना सारखे पाहिजे ना? तुम्ही सूडबुद्धीने सगळे तिकडे केलेले आहेत मुद्दामून. कुठं? मुंबईला. आम्हाला कागदपत्री पुरावे पाहिजे, हे सगळं मागायचं. कोणत्या कायद्यात बसते सांगायचं, नसल बसत, बरोबर सगळ्या गोष्टी. तरी आम्ही तिथं, मी भाऊजोरी, मी आणि 2-3 आम्ही तिथं गेलतो, तारखांना हजर राहिलो होतो. संदीपान मतेंनी पैसे खाल्ले, संस्थांना पैसे दिले, कारण 9व्या महिन्यापर्यंत दाखले मिळाले नव्हते. 22 डिसेंबर 2025ला दाखले कसे काय भेटले 3 महिन्यानंतर? आणि जर तुम्हाला इतकी घाई जर होती, तर मग तुम्ही एप्रिल नंतर कसं काय ना दाखले पाठवले? हे बघा, हे सगळं आता सगळ्यांना कळालेलं आहे. सभासदांनो, टाळा लावायची तयारी करा. म्हणून म्हणतोय ऑन कॅमेरा जमायचं, मी तारीख आणि वेळ सांगेल, काळजी करू नका. काही होऊ द्या, फौजदारी गुन्हा दाखल करायचा आणि संस्था बंद करायची डायरेक्ट. आता ही बाद झाली यांची नाटकं. धन्यवाद.